नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेव ऑप्टिक्सच्या दुसऱ्या भागात मी तुमचं दिवाळीनंतर स्वागत करतोय। खरं तर हा जो टॉपिक आहे ज्याला आपण लाईट सेक्शनमधला टॉपिक या नावानं ओळखतो, पहिला झाला लाईट सेक्शनमधला नुसता ऑप्टिक्स 11वीमध्ये। ह्याचं नाव ऑप्टिक्स असल्यासारखंच आहे, फक्त त्याला वेव नाव जोडलं गेलं आणि ते 12वीमध्ये वेव ऑप्टिक्स या नावानं आपल्या समोर आलं। 2020 सारखं खरं तर दिवाळी पण 2 दिवसाची होऊन गेली, शुभेच्छा देऊन घेऊन झाल्या आणि बघता बघता आपण खरं तर कॉलेज सुरू न करताच 12वीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये आलो आहे। सुरू न करता या अर्थानं म्हणतोय ते ऑनलाईन वगैरे सुरू आहे, पण ज्याला फिजिकली म्हणता येईल आपण बेंचवर बसलोय, वर्गात आलोय, प्रॅक्टिकल सुरू झालेत, असं काहीच नाही झालेलं। आणि आपण 12वीमध्ये असेल तर 12वीमध्ये आपण आता त्या परीक्षेच्या दिशेनं चाललो। मी अगदी सुरुवातीपासून सांगत आलो की वेळ कुणाला थांबत नाही, काळ कुणाला थांबत नाही, काळ सतत पुढेच राहणार आहे। आत्ताच्या या घडीला जर बघितलं तर कोरोनाचे पेशंट जे सापडत आहेत त्याची संख्या प्रचंड कमी झाली आहे। म्हणजे कौतुकास्पद आहे, चांगलं आहे, आपल्याला ते बरं पण वाटतं आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात। म्हणजे दिवाळी झाली, पाडवा आला, पाडव्याला देऊळ पण सुरू झाली, सगळी मोठी मोठी देवळं सुरू झाली। राहिले फक्त आपलं विद्यालय म्हणजे शाळा किंवा हायस्कूल किंवा कॉलेज, त्याला पण 23 तारीख त्यांनी दिलेलीच आहे। 23 तारखेला ते सुरू करणार आहेत, 50% चालवणार आहेत, 50% विद्यार्थी, एका बेंचवर एक विद्यार्थी, सॅनिटाईज केलेलं, टेम्परेचर मोजलेलं, आजारी नसलेलं, असं बऱ्याच त्याला क्रायटेरिया आहेत। त्यात तुमच्या पालकाची संमती पाहिजे आहे, अदरवाईज तिथं मग तुम्हाला परमिशन नाही। म्हणजे तुमचा पालक जर म्हणला बाबा ठीक आहे माझ्या विद्यार्थ्याला झालं तर माझ्या पद्धतीने मी निस्तारणार आहे, तर ते कॉलेज त्या ठिकाणी चालू होईल, नाहीतर चालू होत नाही। पण कॉलेजचा विषय नाही, कारण क्लास पण सुरू होतील 1 तारखेच्या आसपास डिसेंबरमध्ये, कारण तेवढंच एक राहिले ना आता। तर आता तसं मी तुमच्याशी आता बोलत असं मी पुन्हा क्लासमधनं पण तुमच्याशी बोलणारच आहे, म्हणजे तुमच्या समोर येणारच आहे। आणि सगळं करताना आपण काय केलं होतं, दिवाळीच्या अगोदर ज्यावेळेस मी हा टॉपिक सुरू केला होता त्यावेळेस काय भाग त्या ठिकाणी असणारा जो आहे त्याचं इंट्रोडक्शन म्हणून सुरुवात केलं होतं, आणि ते तुमच्यातलं पहिलं आर्टिकल आहे। कारण लाईट सेक्शन आहे आणि 1675चा काळ म्हणजे कितीतरी जुना झाला बघा, आता 2020 सुरू आहे। इतक्या जुन्या काळामध्ये प्रकाश म्हणजे काय याची उत्तर द्यायचा पहिला प्रयत्न कुणी केला? न्यूटननं। त्यानं त्याची थिअरी मांडली, न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी, आणि त्यानं सांगितलं की लाईटला एक लहानशा टायनी पार्टिकलचं नेचर आहे, ज्याला आपण कॉर्प्युस्कल्स या नावानं ओळखतो, आणि तिथून पुढे त्याचा प्रवास सुरू झाला। बघता बघता त्यानं जे सांगितलं ते आपण बघितलं, आणि त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स काय बघितले। कारण फिजिक्स डेव्हलप व्हायला लागलं होतं, विज्ञान डेव्हलप व्हायला लागलं होतं, सायन्स पुढं पुढं चाललं होतं, प्रकाशाच्या अनेक संकल्पना यायला लागल्या होत्या, त्यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या न्यूटनला देता नव्हतं आलं। असे कुठले ड्रॉबॅक झाले? त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक जर कुठला असेल तर न्यूटननं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं उत्तर देत असताना सांगितलं होतं की प्रकाशाचा वेग विरल माध्यमात कमी असतो आणि घन माध्यमात जास्त असतो। द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम। हे न्यूटननं सांगितलेलं पहिलं वाक्य होतं, जो खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो ड्रॉबॅक होता। त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी त्यानं सांगितलं होतं की लाईटला कॉर्प्युस्कलचं नेचर आहे, आणि तसं जर असेल तर त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी सांगितलं की कॉर्प्युस्कलचं नेचर आहे, तर त्या ठिकाणी तो जो सोर्स आहे त्याचं मास कमी कमी व्हायला पाहिजे, तसं होतच नव्हतं। सिन्स लाईट कन्सिस्ट ऑफ द टायनी पार्टिकल्स नोन ॲज कॉर्प्युस्कल, ड्यू टू इमिशन ऑफ द कॉर्प्युस्कल सोर्स मास मस्ट बी गोज ऑन डिक्रीजिंग, बट ॲक्च्युअली मास ऑफ द सोर्स रिमेन्स कॉन्स्टंट। सेकंड ड्रॉबॅक, एकाच वेळेस प्रकाशाचं जर परावर्तन आणि अपवर्तन घडत असेल, घडतं ना ते, तो प्रश्न परत न्यूटन पुढे घेऊन गेले, सगळेजण विचारलं, सांगायचं उत्तर काय तुमच्याकडं? ही वॉज अनेबल टू गिव्ह द एक्सप्लेनेशन ऑफ सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। तिसरा ड्रॉबॅक झाला, आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याला विचारलं गेलं होतं की फिजिक्समध्ये इंटरफरन्स आले, पोलरायझेशन आले, डिफ्रॅक्शन आले, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आले, अनेक संकल्पना येत चालले, त्याची उत्तर आहेत का तुमच्याकडं? नथिंग, नो। ही इज अनेबल टू गिव्ह द आन्सर ऑफ ऑल दिस थिंग्स। तो कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकत नव्हता, त्यामुळे त्या काळामध्ये तिथं असणारी ती जी थिअरी आहे त्याला डिस्कार्ड केलं गेलं। प्रश्न तसाच, मग लाईट म्हणजे काय?
ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक पुढे शास्त्रज्ञ आला आणि तो जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव होतं हायजेन आणि त्यानं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी थिअरी आहे ती थिअरी मांडली. साधारण 1678-79चा काळ, पुस्तकात वेगळं दिलंय, मी साधारण त्याच्या आसपासचं घेतोय. त्या काळामध्ये तिथं असणारा तो जो शास्त्रज्ञ हायजेन पुढं आला, त्यानं पण प्रचंड अभ्यास केला आणि प्रकाश म्हणजे काय त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न केला. त्याला उत्तर का द्यावी लागली तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो न्यूटन आहे तो अनेक प्रश्नांची उत्तर देत असताना तो फेल्युअर झाला होता, तो तिथंच थांबला होता. ही वॉज अनेबल टू गिव्ह द आन्सर्स ऑफ करस्पॉन्डिंग टर्म्स. मग जसं न्यूटनला तसंच हायजेनला पण ना, त्याला पहिला प्रश्न विचारला की तुम्ही सांगा व्हॉट इज द नेचर ऑफ द लाईट. त्यानं सांगितलं लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आणि लक्षात ठेवायचं आहे त्यानं पहिल्यांदा सांगत असताना त्यानं सांगितलं होतं लाईटला लॉन्जिट्युडनल वेव्ह नेचर असतं. सीईटीमध्ये, नीटमध्ये, जेईमध्ये कदाचित आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं उत्तर देत असताना या प्रश्नाला तोंड द्यावं लागेल. प्रकाशाला वेव्हचं नेचर असतं, त्यात पहिल्यांदा त्यानं सांगितलं होतं की लाईटला लॉन्जिट्युडनल वेव्हचं नेचर असतं. लक्षात ठेवा, वेव्हचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याकडं वेव्हसाठी एक वाक्य असतं, अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम विदाउट चेंज इन फॉर्म इज कॉल्ड ॲज वेव्ह ऑर वेव्ह मोशन. सेक्शन फर्स्ट मधलं खरं तर ते वाक्य आहे. ते जर तसं असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वेव्ह आहे त्याला दोन भागामध्ये विभागलं जातं. त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात मेकॅनिकल वेव्ह, दुसरा जो प्रकार त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. ज्या वेव्हजला प्रपोगेशनला मीडियमची गरज लागते त्याला मेकॅनिकल म्हणतात, ज्याला मीडियमची गरज नाही लागत त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणतात. मी अनेक वेळा वर्गामध्ये समोर विद्यार्थी असताना ज्यावेळेस त्यांना मी प्रश्न विचारतो सांग वेव्हचे प्रकार कुठले, हात सगळे वर येतात, पडदिशी उत्तर येतं सर ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडनल. ते प्रकार मुख्य नाहीत. वेव्हचे मुख्य जे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मेकॅनिकल वेव्हज आहे. द वेव्हज विच रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रपोगेशन कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्ह. द वेव्ह विच डज नॉट रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रपोगेशन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आणि त्या मेकॅनिकल वेव्हचं खरं तर दोन भागामध्ये विभाजन केलं जातं. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह. ज्या ठिकाणी वेव्हच्या प्रपोगेशनच्या डायरेक्शनला व्हायब्रेशनची डायरेक्शन परपेंडिक्युलर असते त्याला म्हणतात ट्रान्सव्हर्स वेव्ह. मुळात ट्रान्सव्हर्सचा अर्थच एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. जिथं दोघं एकमेकाला समांतर असतात त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल. कोण इथं दोघं एकमेकाला समांतर असणार आहे? डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आणि डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. त्यामुळे हायजीनला पहिला प्रश्न विचारल्यानंतर त्यानं उत्तर दिलं होतं लाईटला वेव्ह नेचर असतं, नुसतं वेव्ह नेचर नसतं, तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी लाईट आहे त्या लाईटला लॉन्जिट्युडनल वेव्ह नेचर असतं. बरं, त्याला अनेक प्रश्न विचारले गेले होते. तसे विचारले गेल्यानंतर आता मी दुसरं जे सांगतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला विचारलं गेलं की तुम्ही सांगताय त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी लाईट वेव्ह आहे ती मेकॅनिकल आहे म्हणजे लॉन्जिट्युडनल आहे. जर मेकॅनिकल वेव्ह असेल तर त्याला मीडियमची गरज आहे प्रपोगेशनसाठी. जर त्या ठिकाणी ती जी वेव्ह आहे ती प्रपोगेट होत असताना त्याला मीडियमची गरज लागत असेल तर मग मला तुम्ही सांगा की अशी जर वेव्ह त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मीडियममधनं जात असेल तर सूर्याचा प्रकाश लांबपासून आपल्यापर्यंत येतो, तो कसा येतो? कारण तिथं कुठं मीडियम आहे तेव्हा. याच्यावर त्यानं उत्तर दिलं होतं. ते जे उत्तर आहे ते उत्तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मी आता एक शब्द फळ्यावर लिहितोय, लिमिनिफेरस इथर. सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे खरं तर. त्यानं सांगितलं की अख्ख्या युनिव्हर्समध्ये एक हायपोथेटिकल मीडियम पसरलं गेलंय जे इनव्हिजिबल आहे. ते जे मीडियम आहे ते म्हणजे ल्युमिनिफेरस इथर. हा शब्द अख्ख्या फिजिक्समध्ये 12वीला परत कुठंही येत नाही. मुळात त्यानं सांगताना सांगितलं होतं की त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मीडियम आहे ते मीडियम इलॅस्टिक आहे. त्याची जी डेन्सिटी आहे ती लो असू शकते किंवा हाय असू शकते.
जिथं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मीडियम आहे ते अवेलेबल नाही, त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मीडियम आहे जे म्हणजे ल्युमिनिफेरस इथर आहे ते जादाचं इलॅस्टिक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वेव आहे ती तशा असणाऱ्या मीडियममधनं जादाची प्रपोगेट होऊ शकते. म्हणजे आता आपल्याला थोडं परीक्षार्थी व्हावं लागेल. परीक्षार्थी होत असताना लक्षात ठेवावं लागेल की ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या हायजीनच्या वेव थिअरीचा विचार करतोय, त्यानं काय सांगितलं त्याच्या अनुषंगानं आपण त्या टर्म्स बघत चाललोय आणि तशा त्या जात असताना पहिलं वाक्य आपण लक्षात ठेवलं, अकॉर्डिंग टू द हायजीन्स लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव. फॉर propagation of the wave there is an hypothetical medium in universe called as luminiferous ether. जिथं मीडियम नाही तिथे इलॅस्टिसिटी जास्त आहे, जिथं मीडियम आहे तिथे इलॅस्टिसिटी कमी आहे, ते ट्रान्सपरंट आहे, ते इनव्हिजिबल आहे असं त्यानं सांगितलं, ते मान्य पण केलं. त्याला लगेच तिसरा प्रश्न विचारला गेला आणि तो जो प्रश्न आहे तो म्हणजे सेन्सेशनच्या करस्पॉन्डिंग होता. त्याला विचारलं गेलं की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाची संवेदना होते तरी कशी, हाऊ इट इज पॉसिबल. त्याच्यावर त्याचं वाक्य असं होतं, वेन वेव एंटर्स टू आवर आय इट ट्रान्सफर्स एनर्जी टू आवर रेटिना, दॅट्स वाय वी हॅव द सेन्सेशन ऑफ द लाईट. एखादी वेव आपल्या डोळ्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी ऊर्जा आहे ती डोळ्याच्या रॅटिनाला ट्रान्सफर केली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रॅटिना आहे त्याला प्रकाशाची संवेदना होते. इट इज द सेन्सेशन. बरं, त्याच्यानंतर परत त्याला प्रश्न असा विचारला गेला की या ठिकाणी तिथं असणारी ती जी वेव आहे त्या वेवच्या करस्पॉन्डिंग ज्यावेळेस आपण वेगवेगळे रंग बघतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारे ते रंग कशावर अवलंबून असतात. याच्यावर त्याचं उत्तर असं होतं, डिफरंट कलर्स ऑफ द लाईट डिपेंड्स ऑन डिफरंट वेवलेंथ्स ऑफ द वेव. असणारी जी वेव आहे त्याची जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथवर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा रंग अवलंबून असतो. डिफरंट कलर्स ऑफ द लाईट डिपेंड्स ऑन डिफरंट वेवलेंथ ऑफ द वेव. तिथं सांगितलं होतं कार्प्युस्कलच्या डायमेन्शनवर अकॉर्डिंग टू द न्यूटन. डिफरन्समधल्या ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आपण डीपमध्ये इन ॲडव्हान्स बघतोय, ज्याची गरज आहे आपल्याला. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा विचार करत असताना 100% लक्षात ठेवायचं आहे, असणारी जी लाईट वेव आहे त्या लाईटच्या कलरचा विचार करायचा झाला तर तिथं असणारा तो जो कलर आहे तो कलर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वेवलेंथवर अवलंबून असतो. परत ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या लाईटमधल्या कॉन्सेप्टला बघतो आणि तसे ते कॉन्सेप्ट बघत असताना मग कदाचित रिफ्रॅक्शन असेल किंवा त्या ठिकाणी तिथं असणारं रिफ्लेक्शन असेल, त्याचं उत्तर त्याला विचारलं गेलं. त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो हायजीन आहे त्यानं सांगितलं की त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिफ्लेक्शनचं उत्तर काढता येतं आणि ते आपण याच्यानंतरच्या असणाऱ्या एक्सप्रेशनमधनं बघणार आहोत. नुसतं रिफ्लेक्शन नव्हे, रिफ्रॅक्शनचं सुद्धा उत्तर आपल्याला कसं हायजीननं सांगितलं ते आपल्याला बघावं लागणार आहे. आणि तसं तिथं बघितलं जात असताना फक्त इथं तात्पुरतं परीक्षार्थी व्हा आणि सांगा की बाबा रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट कॅन बी एक्सप्लेन बाय युझिंग हायजीन्स वेव थिअरी. त्यानं कसं सांगितलं आणि कसं प्रूफ दिलं हा वेगळा भाग झाला. आत्ता मला या इन्स्टंटला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे रिफ्रॅक्शन आहे त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे, रिफ्लेक्शनचं उत्तर सांगता आलं पाहिजे आणि ती जी उत्तर आहे ती उत्तर मला या पद्धतीनं नक्की सांगता येतात. असं करता करता तिथं असणाऱ्या त्या फिजिक्समधल्या काही टर्म्स त्याच्यामध्ये येत राहत होत्या. कुठली, मुळात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे हे होतं, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा वेग कशानं मोजला जातो हे बघितलं होतं, कुणी मोजला होता ते बघितलं होतं. आणि तसं तिथं बघितलं जात असताना आपण सांगितलं होतं की रोमर किंवा फोकाल्ट हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत त्यांनी प्रकाशाचा वेग मोजला आणि त्यांच्या लक्षात असं आलं की अरे हा जो प्रकाशाचा वेग आहे तो रेअरमध्ये त्या ठिकाणी जास्ती आहे, डेन्सरमध्ये कमी आहे. आणि न्यूटननं तर सांगून टाकलं होतं की रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं उत्तर देत असताना डेन्सरमध्ये प्रकाशाचा वेग जास्ती आहे, रेअरमध्ये प्रकाशाचा वेग कमी आहे.
हे उत्तर असं दिल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या हायजीननं सिद्ध करून सांगितलं, अरे हे चुकीचं आहे आणि मी दाखवून देऊ शकतो की प्रकाशाचा वेग विरल माध्यमात जास्त आहे, घन माध्यमात कमी आहे. याचं प्रूफ सुद्धा आपल्याला बघायचं आहे. हा बोर्डातला प्रश्न आहे. शो दॅट स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. शक्य आहे ते दाखवणं आपल्याला. कसं ते आपण बघणारच आहोत. पण तात्पुरतं त्या ठिकाणी ती जी संकल्पना आहे त्याचा विचार करत असताना या पद्धतीनं तिथं असणारा तो जो प्रकाशाचा वेग आहे, तो प्रकाशाचा वेग रेअरमध्ये आणि डेन्सरमध्ये कसा असू शकतो त्याचं उत्तर आपण नक्की देऊ शकतो हायजीनच्या वेव्ह थिअरीनुसार. आणि मुळात फिजिक्सच्या कन्सर्निंग त्या टर्म्स येतात. तशा त्या टर्म तिथं येत असताना मग त्याला इंटरफरन्सचं उत्तर देता आलं होतं. त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अजून एक कॉन्सेप्ट आहे, तो जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा कॉन्सेप्ट आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रकाशाच्या वेव्ज एकमेकावर इंटरफिअर झाल्यानंतर इंटरफरन्स घडतो. हे आपल्याला याच टॉपिकमध्ये पुन्हा बघायचंच आहे. आता फक्त लक्षात ठेवायचं आहे, हा एक फिजिक्समधला लाईटच्या कन्सर्निंग कॉन्सेप्ट आहे इंटरफरन्स. दुसरा जो कॉन्सेप्ट आहे तो डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा. इंटरफरन्स किंवा डिफ्रॅक्शनची उत्तरं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या हायजीन्स वेव्ह थिअरीला देता आली होती आणि ते त्याचं खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते यश होतं. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथल्या त्या प्रकाशाचा विचार करतो, प्रकाशाचा विचार करत असताना तो जो प्रकाश आहे त्याचं जे नेचर आहे ते वेव्ह असतं हे कन्सिडर करून आपण ज्यावेळेस पुढं 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 जात राहतो त्यावेळेस आपल्याला यातल्या लहान लहान कॉन्सेप्टला घेऊन पुढं पुढं जाता येतं आणि त्याचा विचार आपण नक्की करतो. हे कसं झालं तर हे सगळं जे झालं ते खरं तर लाईटच्या कन्सर्निंग झालं. म्हणजे जिथं न्यूटन फेल्युअर झाला तिथं हायजीननं त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रयत्न करून दिला. आणि असा प्रयत्न या ठिकाणी केला जात असताना काळ परत थोडासा पुढे गेला आणि असणारा जो हायजीन आहे त्या असणाऱ्या थिअरीला सुद्धा तिथं ड्रॉबॅक्स तयार झाले. कसे ड्रॉबॅक्स येत गेले बघा. मुळात खरं तर त्या असणाऱ्या हायजीननं सांगितलं होतं लाईटला वेव्ह नेचर असतं. जिथं न्यूटन खरं तर सक्सीड झाला तिथं हायजीन थोडा फेल्युअर झाला. कुठं फेल्युअर झाला तर एक संकल्पना आहे आणि ती जी संकल्पना आहे ती म्हणजे रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ लाईट. प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये जातो याला आपण रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ द लाईट या नावानं ओळखतो. याला विचारलं गेलं की तुम्ही सांगताय की लाईटला वेव्ह नेचर आहे आणि जर लाईटला वेव्ह नेचर असेल तर हा प्रकाश जो सरळ रेषेमध्ये जातो याचं उत्तर काय आहे तुमच्याकडं? ह्याचं उत्तरच नव्हतं त्याच्याकडं. म्हणजे प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये जातो या प्रश्नाचं उत्तर त्याला उपलब्ध नव्हतं. आणि हा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या हायजीन्स वेव्ह थिअरीमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला ड्रॉबॅक झाला. परत खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा एक शब्द मी तिथं लिहिला होता आणि तो जो शब्द आहे तो परत इथं लिहितो आणि तो जो शब्द आहे तो म्हणजे ल्युमिनिफेरस इथर. दोन शास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवा कारण हे आपण सीईटी ओरिएंटेड पण बघतोय. मायकलसन अँड मोर्ले नावाचे शास्त्रज्ञ होते आणि या मायकलसन आणि मोर्ले नावाच्या शास्त्रज्ञाला ल्युमिनिफेरस इथर नावाच्या संकल्पनेवर काम करायचं होतं. आणि तसं तिथं काम केलं जात असताना त्या असणाऱ्या मायकलसन आणि मोर्लेला या असणाऱ्या ल्युमिनिफेरस इथरचा एक्झिस्टन्सच दाखवता नाही आला. ते म्हणले नाहीच आहे असलं कुठलं मीडियम. त्यामुळं त्याच्याविषयी परत त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या हायजीनला विचारलं की तुम्ही दाखवून द्या की ल्युमिनिफेरस इथरला एक्झिस्टन्स असतो. आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो हायजीन आहे तो परत एकदा फेल्युअर झाला. कुठं तर ल्युमिनिफेरस इथरला. त्याच्यानंतर खरं तर फिजिक्सचा विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये अनेक संकल्पना येत होत्या आणि तशा त्या संकल्पना तिथं येत असताना याच्यामध्ये परत लक्षात ठेवा एक लाईटच्या करस्पॉन्डिंग इफेक्ट आहे त्याचं नाव आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मॉडर्न फिजिक्स नावाच्या फिजिक्समध्ये हे परत मी शिकवणार हा इफेक्ट.
या असणाऱ्या इफेक्टचा विचार करून त्याला प्रश्न विचारले गेले, फिजिक्स डेव्हलप झालंय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाची संकल्पना आली, त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? नव्हतं उत्तर. बरं, हितच नाही, त्याच्यानंतर परत एक संकल्पना आली, आणि ती जी संकल्पना होती एका शास्त्रज्ञाच्या नावावर होती, आणि तो जो इफेक्ट आहे त्याला म्हणतात कॉम्प्टन्स इफेक्ट. या असणाऱ्या कॉम्प्टन्स इफेक्ट बद्दल सुद्धा त्याला डिटेलिंग केलं, विचारलं गेलं, त्याचं पण उत्तर त्याच्याकडे नव्हतं. लाईटच्या बाबतीत त्या ठिकाणी वेगवेगळे स्पेक्ट्रा दिसतात, ज्याला आपण ओरिजिन ऑफ स्पेक्ट्रा या नावाने ओळखू शकतो. हे खरं तर आपल्याला ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लियर नावाच्या टॉपिकमध्ये शिकवलं जातं. तसं जर ते तिथं शिकवलं जात असेल तर हा जो संकल्पना आहे किंवा ही जी कॉन्सेप्ट आहे याचं उत्तर काय, ओरिजिन ऑफ स्पेक्ट्रा का होतात? परत हायजीन गप्प झाला. म्हणजे या असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पनेचा आधार या ठिकाणी घेतला जात असताना याच्यामध्येच अजून एक संकल्पना आहे, ती म्हणजे पोलरायझेशन ऑफ लाईट. वेव्ह थिअरी, पोलरायझेशन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन हे सगळंच ह्या टॉपिकमध्ये येते. दोन टॉपिकला मोठ्या कंबाईन केलेला हा एक मोठा टॉपिक आहे. म्हणजे लाईटचा अभ्यास करताना हा टॉपिक इतका डिटेलमध्ये करावा लागेल आपल्याला, इतकं त्याच्यामध्ये डीपमध्ये जावं लागेल. अख्ख्या पुस्तकातनं मी काय करणार आहे, जे डिलीटेड आहे ते पण शिकवणार आहे, कारण त्याची गरज आहे तुम्हाला. काय हरकत आहे वाचायला आपल्याला? बोर्डात आपण बघू ना, ते काय विचारणार नाहीत. पण बोर्डाच्या मार्कावर तुम्हाला ॲडमिशन कोण देते? सीईटीवर देतात ॲडमिशन. त्यामुळे त्याचा विचार करायचा झाला तर या संकल्पना बघावं लागतील आपल्याला. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्या असणाऱ्या सगळ्या संकल्पनेचा विचार करतोय त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा, त्याचा विचार करत असताना इथं 100% लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण हायजीनचा विचार करतो न्यूटन नंतर, न्यूटन म्हणलं का, कार्प्युस्कल हायजीन म्हणलं का, वेव्ह त्यानं परत ट्रान्सफर सांगितलं होतं, पण पहिल्यांदा लॉन्जिट्युडनल म्हणला होता. आणि त्या असणाऱ्या संकल्पनेचा विचार करायचा झाला तर परत लक्षात ठेवायचं आहे, हायजीननं सांगितलं होतं लाईटला वेव्ह नेचर असतं, पहिल्यांदा सांगितलं लॉन्जिट्युडनल असतं. त्याच्यानंतर परत सांगितलं होतं एव्हरीवेअर देअर इज ए हायपोथेटिकल ल्युमिनिफेरस इथर मीडियम. त्याच्यानंतर परत सांगितलं वेन वेव्ह एंटर्स टू आवर आय इट गिव्स द सेन्सेशन ऑफ द लाईट. परत सांगितलं डिफरंट कलर्स ऑफ द लाईट डिपेंड्स ऑन डिफरंट वेवलेंथ ऑफ द वेव्ह. त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शनची उत्तरं, म्हणजेच हायजीन्स वेव्ह थिअरी इज एबल टू गिव्ह द एक्सप्लेनेशन ऑफ रिफ्रॅक्शन अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याच्या पुढं स्पीड ऑफ लाईट. रेअरमध्ये स्पीड ऑफ लाईट डेन्सरपेक्षा जास्त असते. याचं जे उत्तर आहे ते उत्तर या असणाऱ्या कॉन्सेप्टला मिळतं. इंटरफरन्स किंवा डिफ्रॅक्शन ऑफ लाईट याची जी उत्तर आहेत ती उत्तरं पण मिळतात. ड्रॉबॅक्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरनं आपण अनेक प्रश्नांची उत्तर देत जातो. रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ द लाईट कॅनॉट बी एक्सप्लेन बाय हायजीन्स वेव्ह थिअरी. नेक्स्ट, देर इज अ नो एक्झिस्टन्स ऑफ ल्युमिनिफेरस इथर. शास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवायची, मायकलसन आणि मोर्ले, ज्यांनी ल्युमिनिफेरस इथरवर काम केलं. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नाही उत्तर मिळत, कॉम्प्टन्स इफेक्ट नाही उत्तर मिळत, ओरिजिन ऑफ स्पेक्ट्रा कॅनॉट बी एक्सप्लेन बाय दिस थिअरी, पोलरायझेशन ऑफ द लाईट ऑल्सो कॅनॉट बी एक्सप्लेन बाय हायजीन्स वेव्ह थिअरी. म्हणजे आजच्या तासाला आपण खरं तर त्या असणाऱ्या न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थिअरीमधले जे ड्रॉबॅक्स आहेत त्याला मिनिमाइज करायचा प्रयत्न करतोय. आणि त्याला मिनिमाइज करत असताना त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी काय प्रश्नाची उत्तर मिळाली, पण सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथं तर कुठे मिळाली ना, नाही मिळालेली. याचा अर्थ असा झाला, या सगळ्यांचा विचार करत जात असताना आपल्याला परत एकदा विचार करावा लागेल की अरे जर इतके 6 ड्रॉबॅक जर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या हायजीनच्या वेव्ह थिअरीला असतील तर वेव्ह म्हणजे काय? परत तोच प्रश्न तसाच राहिला ना. ह्याच्यात ॲडव्हान्टेज आहेत, म्हणजे हे सगळे ॲडव्हान्टेजेस आपण बघितले खरं तर, पण अशा ॲडव्हान्टेजचा विचार करत असताना सुद्धा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लाईटला
मग नेचर कुठलं हे कळतच नाही ना आपल्याला, परत आपण कन्फ्युजनमध्ये राहतोय. यातलं कन्फ्युजन टाळायसाठी म्हणजे असणाऱ्या हायजिन्स वेव्ह थिअरीमध्ये असणारी जी कन्फ्युजन आहे त्याला टाळायसाठी परत एक शास्त्रज्ञ पुढं आला आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लाईटच्या बाबतीत स्वतःची एक थिअरी मांडली. आणि ती जी थिअरी आहे ती पण थिअरी त्या ठिकाणी महत्त्वाची. ती अलीकडच्या काळामध्ये डेव्हलप होत जाणारी थिअरी आहे ना, त्यानं काय प्रश्नाची उत्तर मिळाली की नाही असं नाही, पण त्यानं पण सगळ्याच प्रश्नाची उत्तर मिळतील असं ॲब्सोल्युटली नाही. असा कुठला शास्त्रज्ञ आहे की ज्यानं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याच्या थिअरीला त्या थिअरीला पुढं आणलं. मुळात इथं जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी अजून एक शास्त्रज्ञ पुढं आला आणि तिथं असणारा तो जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव होतं मॅक्सवेल. मॅक्सवेल्स थिअरी या नावानं ती ओळखली गेली. याला पण तसं झालं ना, कारण आपण काय करतोय बघा, न्यूटनचा विचार केला, लाईटचं नेचर काय तर न्यूटननं सांगितलं लाईटचं नेचर कार्प्युस्कल. हायजिनचा विचार केला, त्याला प्रश्न विचारला लाईटचं नेचर काय तर त्यानं सांगितलं लाईटचं नेचर वेव्ह. त्याच्याकडे पण ड्रॉबॅक ह्याच्याकडे पण ड्रॉबॅक. मग ह्यानं काय सांगितलं, ह्यानं सांगितलं लाईटला त्या ठिकाणी तिथं असणारं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेचर असतं. नक्की लक्षात ठेवा. नुसतं असंच नाही, त्यानं परत सांगितलं होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सवर्स वेव्ह नेचर असतं. काय होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय, जर समजा आपण एखाद्या वेव्हचा विचार केला, हा एक त्या ठिकाणी तिथं असणारा प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे, हा एक प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे, याची व्हायब्रेशन अशी आहेत, याची व्हायब्रेशन अशी आहेत, आणि ही खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रपोगेशनची डायरेक्शन आहे. समजा त्या ठिकाणी तिथं असणारा हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे, हा समजा मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आहे, ही समजा डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आहे. असं जर त्या ठिकाणी घडत असेल तर तिथं असणारी ती जी लाईट वेव्ह आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात. ए वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर बोथ आर perpendicular to each other and perpendicular to the direction of propagation. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील आणि ते जर प्रपोगेशनच्या डायरेक्शनला जर परपेंडिक्युलर झाले तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वेव्ह आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सवर्स वेव्ह या नावानं ओळखतात. आणि ह्याला ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला होता लाईटचं नेचर काय, त्यावेळेस त्याचं उत्तर होतं लाईटला इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सवर्स वेव्ह नेचर असतं. मग ह्याच्यामध्ये जी उत्तरं मिळाली गेली, कारण हे डिटेलिंग नाही आहे आपल्याला, याला शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवावं लागेल. आणि तसा विचार करताना मग इथं खरं तर रिफ्लेक्शनचं उत्तर मिळालं, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रिफ्रॅक्शनचं उत्तर मिळालं, तिथं असणाऱ्या इंटरफरन्सचं उत्तर मिळालं, डिफ्रॅक्शनचं उत्तर मिळालं, सायमल्टेनियस रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शनचं उत्तर मिळालं. आणि असं उत्तरं इथं मिळत असताना हायजिनला सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक होता त्याला मिनिमाइज करायचं काम या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅक्सवेलनं केलं. हायजिननं म्हणला होता की लाईटला नेचर असतं वेव्हचं आणि त्या ठिकाणी एक ल्युमिनिफेरस इतर नावाचं मीडियम असतं आणि त्याला ते सिद्ध नाही करता आलं की अशा प्रकारचं मीडियम तिथं असतं का. नुसतं सांगून नाही ना चालत, त्याचं प्रूफ द्यावं लागेल. मग ह्यानं सांगितलं होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेचर आहे ना, आणि मी आल्या आल्या सांगितलं की ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेचरचा विचार करतोय त्यावेळेस ए वेव्ह विच डज नॉट रिक्वायर इट्स मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रपोगेशन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ते जर तसं असेल तर मग याला ल्युमिनिफेरस इतरचा विचार करायची गरजच नाही ना. या मेथडनं अनेक प्रश्नांची उत्तरं इथं पण मिळत गेली. सेन्सेशन मिळत गेलं, कलरचं उत्तर मिळालं, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बेसिक कॉन्सेप्ट चुकला होता न्यूटनचा, CR इज ग्रेटर दॅन CD, जे हायजेननं पण सिद्ध केलं, यानं पण सिद्ध केलं ना. ते ह्या सगळ्यांची उत्तर मिळाली. या सगळ्यांची उत्तरं मिळत असताना सुद्धा या प्रकारच्या कॉन्सेप्टला बघितलं जात असताना सुद्धा याला सुद्धा त्या ठिकाणी ड्रॉबॅक्स होते.
मग आपल्याला विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ड्रॉबॅक्सचा विचार करावा लागतो आणि अशा ड्रॉबॅक्सचा विचार इथं केला जात असताना मग ड्रॉबॅक्स कुठले? मुळात ज्या ठिकाणी आपण मॉडर्न फिजिक्सचा विचार करतोय, ज्याच्यामध्ये कॉम्प्टन्स इफेक्ट असेल, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल, तर अशा असणाऱ्या मॉडर्न फिजिक्सची उत्तरं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मॅक्सवेलला देता नाही आली. तो तिथं फेल्युअर झाला. त्याला अनेक संकल्पनेची उत्तर देता आली, पण त्याला जी मॉडर्न फिजिक्समधल्या ज्या कॉन्सेप्ट होत्या, स्कॅटरिंग असेल किंवा कॉम्प्टन्स इफेक्ट असेल किंवा त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल, यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅक्सवेलला देता आलं नाही. पण ती थिअरी काय काळाकरता का होईना ॲक्सेप्ट केली गेली ना. कारण आपण शास्त्रज्ञाच्या नावाचा विचार करून लाईटचा विचार करत गेलो तर आपण पहिलं वाक्य केलंय न्यूटनचा विचार केला तर कार्प्युस्कल, हायजेनचा विचार केला तर वेव्ह, मॅक्सवेलचा विचार केला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पण प्रत्येक थिअरीचा विचार करत गेल्यानंतर तिथं असणारे ते जे ड्रॉबॅक्स आहेत ते तसे राहिलेतच ना थोडेफार. ह्याच्यात मिनिमाइज झाले बरेच, पण राहिला ना तो ड्रॉबॅक. ड्रॉबॅक लेस पाहिजे ना, मला उत्तर मिळालं पाहिजे आणि मला तसं ते जे उत्तर आहे ते जर अपेक्षित असेल तर त्या उत्तराला परत एकदा आपल्याला अजून एका शास्त्रज्ञाचा विचार करावा लागतो आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो शास्त्रज्ञ आहे त्यानं पण त्या ठिकाणी ती जी थिअरी आहे ती थिअरी स्वतःची मांडली आणि तशी ती थिअरी मांडत असताना मग मॅक्सवेल नंतर कोण? आइन्स्टाईन. तिथं असणारा तो जो आइन्स्टाईन आहे त्यानं खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी थिअरी आहे ती थिअरी मांडली आणि त्यानं काय सांगितलं? लाईटचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी लाईट आहे त्या लाईटला फोटॉनचं नेचर असतं किंवा ती जी लाईट आहे त्याला एक प्रकारच्या पार्टिकलचं नेचर असतं. फोटॉन म्हणल्यानंतर लक्षात ठेवायचा हा एक फॉर्म्युला E इज इक्वल टू एच न्यू. एचला अर्थ काय आहे? एचला म्हणतात प्लँक्स कॉन्स्टंट आणि न्यू म्हणजे काय आहे तर ती एक प्रकारची फ्रिक्वेन्सी आहे. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फोटॉनचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी ते एक प्रकारचे बंडल्स आहेत. ते जी बंडल्स आहेत त्याला फोटॉन या नावानं ओळखतात. याला खरं तर प्लँक्स क्वांटम थिअरी या नावानं ओळखतात. याच क्वांटा किंवा फोटॉनचा आधार आइन्स्टाईननं घेतला आणि त्यानं सांगितलं लाईटला क्वांटा किंवा फोटॉनचं नेचर असतं. कसं झालं बघा. एकदा शास्त्रज्ञ म्हणला कार्प्युस्कल, त्याच्यानंतर म्हणला वेव्ह, त्याच्यानंतरचा आला त्यानं सांगितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि त्याच्यानंतर पुढचा शास्त्रज्ञ आला त्यानं सांगितलं की लाईटला त्या ठिकाणी फोटॉनचं किंवा क्वांटाचं नेचर असतं आणि प्रत्येक फोटॉन किंवा क्वांटा याच्या करस्पॉन्डिंग ती जी एनर्जी आहे ती एनर्जी असते E इज इक्वल टू एच न्यू. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे आणि तिथं असणारा तो जो एच आहे त्याची किंमत लक्षात ठेवायचं आहे 6.63 गुणिले 10⁻34 जूल सेकंद असते. आपण बघणार आहे डिटेलमध्ये. मग हा काय सक्सीड झाला? मुळात ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या आइन्स्टाईनचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो आइन्स्टाईन आहे त्याची जी थिअरी आहे त्याचा ॲडव्हान्टेजचा विचार आपण करायचा झाला तर लक्षात ठेवायचं आहे मॉडर्न फिजिक्समधल्या ज्या संकल्पना आहेत म्हणजेच कुठल्या संकल्पना आहेत त्या ठिकाणी तिथं असणारा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा कॉम्प्टन्स इफेक्ट असेल किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा स्कॅटरिंग ऑफ लाईट असेल, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथं असणाऱ्या आइन्स्टाईन्स थिअरीमधनं मिळालं त्यांना. पण अडचण वेगळीच झाली. मुळात त्या असणाऱ्या आइन्स्टाईन्स थिअरीचा विचार करत असताना जे जुन्या संकल्पना आहेत रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन त्याची उत्तर कुठं आहेत? त्याची उत्तरच मिळाली नाहीत. म्हणजे असणाऱ्या त्या मॅक्सवेलच्या थिअरीमधले जे ड्रॉबॅक्स होते त्या ड्रॉबॅकला मिनिमाइज करायचं काम झालं
त्याला मिनिमाइज करायचं काम त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या आईन्स्टाईननं केलं. सांगितलं की लाईट इज हॅव्हिंग द क्वांटा, फोटॉन आर पार्टिकल नेचर अँड एनर्जी असोसिएटेड विथ ईच क्वांटा ऑर फोटॉन इज इक्वल टू एच न्यू. हे अगोदर प्लँक्स नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलं होतं. त्याचा संकल्पना विचारात त्यानं घेतली आणि त्याच्यावरून तो पुढे गेलाय. त्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज काय आणि डिसॲडव्हान्टेज काय ते नक्की लक्षात ठेवा. डिसॲडव्हान्टेजचा विचार करताना रिफ्लेक्शनचं उत्तर मिळतं का नाही, रिफ्रॅक्शनचं मिळतं का नाही, इंटरफरन्सचं नाही, पोलरायझेशनचं नाही, ह्या असणाऱ्या जुन्या संकल्पनेची उत्तरं जी मॅक्सवेलनं दिली होती त्यातलं एक पण उत्तर याला देता नाही आलं. आणि तशी ती उत्तरं त्याला देता आली नाहीत. म्हणून जास्त काळाकरता आईन्स्टाईननं लाईटचं जे नेचर सांगितलं होतं ते नेचर ॲक्सेप्ट नाही केलं गेलं. ते परत डिस्कार्ड झालं. परत त्याला त्या ठिकाणी शंकास्पद वागणूक मिळाली. म्हणजे आपण काय करतोय बघा, या असणाऱ्या सगळ्या संकल्पनेला घेऊन पुढे चाललोय आणि असं याला घेऊन पुढे जात असताना परत प्रश्न तसाच राहिला की अरे बाबा आता पुढं काय, मग लाईट म्हणजे काय ना. जोपर्यंत एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत, कारण आपल्याला काय माहिती असतं, आईन्स्टाईन म्हणलं का त्या ठिकाणी एवढंच माहिती असतं की त्याची असणारी ती थिअरी रिलेटिव्हिटीची इज इक्वल टू mc². पण हे पण त्यानं सांगितलं होतं. आणि साधारण 1923चा काळ आला आणि अजून एक शास्त्रज्ञ पुढे आला आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो शास्त्रज्ञ आहे त्याला डी ब्रॉग्ली या नावानं ओळखतात. त्यानं स्वतःची एक थिअरी त्या ठिकाणी मांडली आणि त्यानं काय सांगितलं, तिथं असणारा तो जो लाईट आहे त्यातल्या त्या लाईटला त्या ठिकाणी ड्युएल नेचर असतं. ड्युएलचा अर्थ डबल नेचर आहे, म्हणजे त्याला वेव्हचं नेचर पण आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी लाईट आहे त्याला पार्टिकलचं पण नेचर आहे. सिद्ध करून दिलं त्यानं. डी ब्रॉग्लीज हायपोथिसिस नावानं तुम्ही ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग या गोष्टी बघता तिथं आहे ते. त्याचा उल्लेख इथं येतोय. म्हणजे एवढ्या सगळ्या शास्त्रज्ञांच्या असणाऱ्या अथक परिश्रमानंतर, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट नंतर यात एक शेवटचा 5वा शास्त्रज्ञ आला, डी ब्रॉग्ली. आणि त्यानं सांगितलं लाईटला ड्युएल नेचर असतं आणि याच्यामध्ये ड्रॉबॅक्स कुठले आहेत का, ॲब्सोल्युटली नाहीत. त्यानं सांगितलं तुम्हाला जर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शनची उत्तरं पाहिजे असेल तर लाईटचं वेव्ह नेचर ॲक्सेप्ट करा. आणि तुम्हाला जर मॉडर्न फिजिक्समधली उत्तरं पाहिजे असतील, म्हणजेच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल, कॉम्प्टन्स इफेक्ट असेल, स्कॅटरिंग असेल, याची जर उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय करा, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पार्टिकल नेचरला ॲक्सेप्ट करा आणि मग पुढं जावा, प्रॉब्लेम नाही. ड्युएल नेचर. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो शेवटचा शास्त्रज्ञ सक्सीड झाला, ज्याच्यामध्ये आज ताग आहे त्याला कुठल्याही प्रकारची एरर्स नाहीत, ड्रॉबॅक्स नाहीत, तो म्हणजे डी ब्रॉग्ली. तर आपण परीक्षार्थी होताना काय लक्षात ठेवायचं, पहिला न्यूटन, नेचर कार्प्युस्कल, करेक्ट आहे. दुसरा हायजेन, नेचर वेव्ह, बरोबर आहे. तिसरा मॅक्सवेल, नेचर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्ह. चौथा आईन्स्टाईन, नेचर क्वांटा किंवा फोटॉन किंवा पार्टिकल. आणि शेवटचा 5वा शास्त्रज्ञ डी ब्रॉग्ली, नेचर ड्युएल नेचर, डबल नेचर, वेव्ह आणि पार्टिकल नेचर. म्हणजे आज आपण लाईटच्या बाबतीत या दुसऱ्या लेक्चरमध्ये अनेक संकल्पना बघत गेलो. अनेक शास्त्रज्ञांच्या नावानं आपण फॉर्म्युल्याकडे वळलोय का, नाहीच वळलो अजून. फॉर्म्युले पुढे येणार आहेत. आत्ता कुठं फॉर्म्युले लगेच बघणार आहे आपण, यायच्यात पुढे हळूहळू येतील. ते सोपं आहे खरं तर लाईट, एवढं काय अवघड नाही जात. थोडा विचार करायचा, थोडं कॅल्क्युलेशन जरा स्पीडअप न करायचं. यू विल हॅव द प्रॉपर 2 आन्सर्स ऑफ द 2 MCQs इन करस्पॉन्डिंग MHT CET और JEE और नीट. तर आत्ता या ठिकाणी आपण या असणाऱ्या कॉन्सेप्टला थांबतोय. तिसरं लेक्चर आहे. त्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण याच्यामधल्या वेगवेगळ्या कॉन्सेप्टला आपण घेऊन पुढे जाणार आहोत. आणि तशा त्या कॉन्सेप्टला पुढे घेऊन जात असताना कदाचित वेव्हफ्रंट असेल, हायजीनचं प्रिन्सिपल असेल, कारण आता सिद्ध करत जायचं आहे आत्ताच्या सगळ्या संकल्पनेला. आणि त्या सगळ्या सिद्ध करायला आपण उद्याच्या लेक्चरला भेटतोय. तेव्हा आज या असणाऱ्या लेक्चरला इथंच थांबतोय. आता लक्षात ठेवायचं, दिवाळी झाले, परीक्षेच्या अजून जवळ गेलोय आपण. अभ्यास करावा लागेल, अभ्यास करायचाच आहे. आता नुसता करायचा नाही, करायचायचं, त्याला पर्याय कुठला असूच शकत नाही. आत्ता
या ठिकाणी इथं थांबतोय. धन्यवाद.